समुद्र, तांबडी माती, उंचच्या उंच नारळाच्या बागा, सुपारीच्या बागा, साहजिकच आपल्या डोळ्यासमोर कोकण येतो. काय येतो? कोकण. महाराष्ट्राच्या सौंदर्यामध्ये भर टाकण्याचं काम हा कोकण करतो. निमुळता आणि चिंचोळा असणारा प्रदेश, पालघर जिल्ह्यापासून सिंधुदुर्ग पर्यंत. आणि त्याच कोकणामध्ये आपल्याला आठवतं छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले वेगवेगळ्या प्रकारचे गड किल्ले, नाही, राजगडापासून ते रायगडापर्यंत, विजयदुर्गपासून ते सिंधुदुर्ग पर्यंत. लक्षात घ्या, हे किल्ले आपल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचं दर्शन करून देतात. ज्या लेण्यांनी जागतिक बौद्ध धर्माचा वारसा सांगितलाय, जागतिक बौद्ध धर्माचा वारसा सांगणारी अजिंठा प्रसिद्ध, जगप्रसिद्ध लेणी आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवामध्ये मानाचा मुकुटमणी म्हणून आपण या अजिंठा लेण्याकडे पाहतो. ह्या अजिंठ्याच्या लेण्या, वेरूळच्या लेण्या, दौलताबादचा किल्ला, हे आपल्या मराठवाड्याचं नव्हे, महाराष्ट्राचं भूषण आहे. लक्षात घ्या. आहेत की नाही ह्या लेण्या? जगातल्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून लोक ह्या लेण्या पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये, संभाजीनगरला येतात. म्हणून छत्रपती संभाजीनगर आपल्या मराठवाड्याची नव्हे, महाराष्ट्राची पर्यटन राजधानी, पर्यटन